राज्यात बऱ्यापैकी भागांमध्ये उष्णतेची लाट किंवा उष्णतेच्या लाट सदृश स्थिती पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी पाऊस होतोय. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज. तर आज 14 मे आहे. पाहूयात आज रात्री किंवा उद्या राज्यातील हवामान कसं राहील. पण त्या अगोदर जर आजचं दिवसाचं तापमान पाहिलं तर ढगाळ वातावरण पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात घट झालेली आहे. पुणे 38.6, लोहगाव 41.3, अहिल्यानगर 39.2, जळगाव 45.3 या ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे. कोल्हापूर 34.7, महाबळेश्वर 30.9, मालेगाव 42, नाशिक 38.8, सांगली 36.9, सातारा 37.3, सोलापूर 42.4 अंश सेल्सिअस. त्यानंतर कोकणात पाहिलं तर मुंबई, कुलाबा 34, सांताक्रूज 34.1, अलिबाग 34.5, रत्नागिरी 33, पणजी 36.2, डहाणू 36.2 अंश सेल्सिअस. मराठवाड्या भागात पाहिलं तर धाराशिव 41.6, छत्रपती संभाजीनगर 41.6, तापमानात थोडीशी घट झाली या ठिकाणी. परभणी 43.9, नांदेड बीडचं तापमान उपलब्ध नाही. अकोला सर्वाधिक राज्यात 45.9 अंश सेल्सिअस, अमरावती 45.2 अंश सेल्सिअस या ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे. बुलढाणा 41.5, ब्रह्मपुरी 43.4, चंद्रपूर 43.8, गोंदिया 41.2, नागपूर 44, वाशिम 43.4, वर्धा 43.5 आणि यवतमाळ 43.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. आणि सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर कमी दाबाचं क्षेत्र जे होतं तीव्र कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या या भागांमध्ये पाहायला मिळत आहे. यापासून डिप्रेशन होण्याची शक्यता थोडीफार आहे, पण चक्रीवादळ बनण्याची शक्यता अजिबात नाहीये. त्यानंतर अरबी समुद्रात सुद्धा एखादी सिस्टीम बनण्याची शक्यता म्हणजे चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे किंवा थोडी शक्यता आहे की त्यापासून कमी दाबाचं क्षेत्र बनेल. पण अजूनही त्याही भागांमध्ये चक्रीवादळ बनण्याची शक्यता दिसत नाहीये. कमी पट्टा हा मराठवाडा, विदर्भाच्या आसपासच्या भागातून दक्षिणेकडे आलेला आहे. या भागांमध्ये थोडासा पाऊस दिसतोय. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा एक हवेची जोड क्षेत्रासारखी स्थिती होती, पण दिवसभर ढग या ठिकाणी होते. त्यामुळे तापमान वाढले नाही आणि त्यामुळे मेघगर्जनेचे ढग या ठिकाणी विकसित झालेले नाहीत. सध्या जर पाहिलं तर सायंकाळी हिंगोलीच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग होते. त्यानंतर सोलापूरच्या एकदम दक्षिणेकडे कर्नाटकचा जो थोडासा भाग या ठिकाणी पावसाचे ढग होते. राज्यात इतर ठिकाणी सध्या तरी पावसाचे ढग दिसत नाहीत. थोड्याशा भागांमध्ये म्हणजे हिंगोली, यवतमाळ, नांदेडकडे थोडाफार गडगडाट पाऊस होऊ शकतो. शक्यता थोडीफार मॉडेल दाखवते की सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बेळगावकडे सुद्धा रात्री उशिरा किंवा पहाटे होईल. त्यामुळे लक्ष असू द्या, जास्त शक्यता नाहीये आणि राज्याच्या इतर ठिकाणी विशेष शक्यता पावसासाठी सध्या तरी दिसत नाही. यानंतर जर आपण पाहिलं की उद्या कसं वातावरण राहील, तर उद्या राज्यात उष्णता कायम राहील. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती आणि जळगाव या भागांमधील तापमान हे 44 अंश सेल्सिअस ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कारण उत्तर पश्चिमेकडचे कोरडे वारे या ठिकाणी वाढतील आणि येत्या काही दिवसांमध्ये याच भागांमध्ये विदर्भाचा हा जो काही पूर्वेकडील भाग आहे किंवा इकडे जळगावपासून बराचसा भाग किंवा जळगावपासून पूर्वेकडे विदर्भातील बऱ्याच भागांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहील. उष्णतेची लाट बरेच काळ आपल्याला या भागांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबत मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात तापमान थोडंसं कमी झालेलं आहे कारण पश्चिमेकडचे वारे लवकर वाहत आहेत. मराठवाडा विभागात सुद्धा तापमानात थोडीशी घट जरी झाली असली तरी सुद्धा तापमान अजूनही 40 ते 43 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता कायम आहे. पावसाचा अंदाज उद्या पाहिला तर जास्त काही शक्यता दिसत नाही. तरी सुद्धा स्थानिक ढगनिमित्तातील लक्ष राहू द्या. विशेष शक्यता सध्या तरी दिसत नाही. काही बदल झाला तर उद्या सकाळी सुद्धा कळवण्यात येईल. त्यानंतर हवामान विभागाचे इशारे पाहिले तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, तसेच छत्रपती संभाजीनगर मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तर बीड, पुणे पूर्व, सातारा पूर्व, पुणे घाटमाता, सातारा घाटमाता, रत्नागिरी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, वर्धा उष्ण लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. यानंतर 16 तारखेचे इशारे पाहिले तर अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर आणि इकडे ठाणे, ठाण्याचा ठाण्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. पुणे पूर्व, पुणे घाटमाता, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता. इतर ठिकाणी इशारे नाहीत. 17 तारखेला पाहिलं तर अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे. तर नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. त्यानंतर 18 तारखेला अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम.
तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलका पाऊस किंवा हलकी गर्जना, धोक्याचा इशारा नाही. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.